म्हणजे हा इथे शिलफाटाचा आपला हद्द संपलं आणि इथून सुरू होते आपली मुंब्राची. हा ठीक आहे. आता मुंब्राचा राईट साईडला जो दलदलीचा भाग आहे मँग्रोव्ह, त्याच्या पुढे गेला तो क्रिकला गेले, म्हणजे तो ठाणाखाडी उल्हासखाडी जे आपण म्हणतो. ठीक आहे. आणि लेफ्ट साईडला आपण हा डोंगराळ भाग आहे मुंब्राचा. तुम्ही जे एन्करेजमेंट मध्ये काही झालेलं आहे जुना काळात तिथून स्टार्ट होतो. ती स्टार्ट होतो म्हणजे आपला पूर्ण फॉरेस्टच इथूनच सुरू होईल. फॉरेस्ट चालू होतं लेफ्ट साईडला चालू. ओके. आणि राईट साईडला मँग्रोव्ह. ठीक आहे. आता आपल्याला डोंगराळ भाग बघायचे का क्रिक भाग बघायचे? म्हणजे क्रीक भागातच जर आपल्या जिथपर्यंत आपल्या जर फॉरेस्ट असेल इथून तरी 4 किलोमीटर आहे. चालेल ना, काही हरकत नाही. आपण ते तरी बघू ना. कारण आज प्रश्न तुमच्या ACF मॅडमनी पण विचारलं की मॅडम ठाण्यात जेव्हा सपोज आपण जातोय तर आपण काय बघतोय ठाण्यात किंवा SGNP मध्ये, आपल्याला जर येऊर बघायचं किंवा हा ठाण्यातला, कारण ठाण्यामध्ये तर आलंच नाही आमच्या फॉरेस्ट कुठेही क्रीक रिजनला वगैरे. तर माझं तेच म्हणणं होतं की आपण क्रीक म्हटलं तर लगेच तिकडचं तिकडेच हे होत नाही, कारण आपण बेसिन एरिया म्हणतो, कॅचमेंट एरिया, बेसिन एरिया. ठीक आहे ना. तर कॅचमेंट मधून वाहून येणारा जो जागा क्षेत्र आणि त्यात आपले फॉरेस्ट. तर आता फक्त आपण याच्यासाठी जातोय क्रीक रिजन मध्ये बघायला, कारण किती तिकडनं म्हणजे आपला डिमार्केशन कुठून आहे त्या क्रीककडनं, म्हणूनच आपण बघायला चाललो. नाहीतर आपण डोंगर भागातच बघायला पाहिजे, कारण डोंगरकडनंच तिथे पाणी वाहून येते क्रीककडे. तर त्यामुळे तर तिथे क्षमता काय आहे, जे मी आता म्हटलं ऑटो क्लिनिंगचा, म्हणजे जे आपल्या मातीमध्ये जी एक क्षमता आहे पूर्ण स्वतः, म्हणजे पोल्युटेंट्सला पण खतम करणे किंवा कसल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम, म्हणजे आपलं पाणी जो सांडपाणी किंवा हे सगळं, तर ही जी माती वाहून येते, पाणी घेऊन येते, माती घेऊन येते, त्याच्यामध्ये जे सेल्फ मेकॅनिझम असतात ना क्लिनिंगचा, ते कसं खतम होत जातंय तेच आपण बघायला तिकडे. कारण पोल्युशन MIDCच्या भरपूर पोल्युशन आहे. आणि आपल्या वरच्या भागातनं जे आता म्हटलं CCT वगैरे आपण जर नाही केलं तर काय होईल, सर्व माती वाहून जाते ना समुद्राकडे. तर ते कसं आपण सांभाळायला पाहिजे, ते पूर्ण असं एक होलिस्टिक व्ह्यू जे मिळायला पाहिजे त्याच्यासाठी चाललं. पूर्ण आता मुंब्रा रिजन TMCच्या अंडरमध्ये, आणि इथून जेवढे नाला दिसत आहेत सगळं क्रीककडे सोडलं गेलंय असं दिसतं. राईट साईडला क्रीकला सोडलं गेलं. आता मध्ये 2-3 दिसले मोठे मोठे नाला. इथे एक तलाव दिसत आहेत मला. काय काय कौसा तलाव, पण ही पण बघा बिलकुल मेंटेन नाही. हां अच्छा. हा पूर्ण कौसा तलावचा एरिया गेला. कचरासारखं पूर्ण आहे आजूबाजूला तलावचा. काय मेंटेन होत असेल. आपल्या राज्यात कुठे चालू आहे, त्याच्या बाजूलाच मला दिसतंय पूर्ण ते क्रीक आहे. तिथे किती कचरा वगैरे आहे. सर्व व्यवस्थित. इथे कचरा वगैरे असंच डंप केला जातो. हा पूर्ण आपला फॉरेस्टचाच एरिया आहे. अच्छा, पण हा इथे जे कचरा वगैरे टाकला गेला हा कोणाचा आहे मग? नाही, पण ही कसलं, हे काय कसलं झोपडपट्टी वगैरे, म्हणजे आपली डिमार्केशन कुठून आहे पुढे? हे पूर्ण इथेच कचरा टाकलाय. मग काय TMC बघत नाही का हे सगळं? आणि आपले गार्ड वगैरे सांगत नाही का असं TMC ना इन्फॉर्म करायला पाहिजे? आम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केले. हे सगळं TMC नी बघायला पाहिजे. हा कोणाचा एरिया तुमचा आहे? नाही, म्हणजे इथे कोण आहे वनरक्षक? कोण आहे? नाही, पण तरी ऍडिशनली कोणाकडे चार्ज असतो ना? देशमुखकडे चार्ज दिले. हां, मग हे काय बघतच नाही ते पण रिपोर्ट करत नाही का हे सगळं? हां, TMCला तुम्ही पत्रव्यवहार करा, सांगा त्यांना, एक लेखी द्या. म्हणूनच म्हणते की हे सगळं असं एक प्रॉपर रेकॉर्डमध्ये असायला पाहिजे. बघा किती प्लास्टिक सगळं इथं टाकलं गेलंय. कसलं नियोजन आहे मग? कसलं प्रकारचं नियोजन नाही आहे कचऱ्याचा. बघा बायोडायव्हर्सिटी किती रिच, म्हणजे किती बर्ड्स वगैरे, किती व्हरायटी आहे. बघितलं का आता? वेगवेगळे किती सारे प्रकारचे आहेत. मग याला जर व्यवस्थित नाही ठेवलं तर मग काय उपयोग? म्हणजे हा पूर्ण स्टेडियम पण त्यांच्या क्रीकवरच गेलेला असणार ना? पुढे
हॉस्पिटल आहे हा TMCचं. हा नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसत आहेत की त्या क्रीक फॉरेस्ट रिजन या सगळ्यावर यांनी म्हणजे ते बघितलंच नाहीये आणि तसं करून बांधून टाकलंय. हा कारण पण ही बिल्डिंग्स पण जी मागेपर्यंत गेली ही काय STP आहे की काय आहे? एसटीपीचं प्रपोजल बॅक साईड नाही 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 एवढा जो हे लावलाय सोलर वगैरे बिल्डिंग्स आहेत का? रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे हा हॉस्पिटल हॉस्पिटल आहे. आणि हा. स्टेडियम आहे. हा तर पण ह्याच्या जिथपर्यंत गेलंय ना ते पण जरा सांगा मला. हा कारण मला असं वाटतं क्रीक पर्यंत ते गेलेले म्हणजे त्या क्रीक एरिया एकदम बॅक साईडला नाही नाही पण तुमचं पण काही थोडासा भाग आहे. हा तुमचा जो फॉरेस्ट भाग आहे क्रीक भाग आहे म्हणजे कारण TMCच्या बरेच ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांनी ते भान ठेवलंच नाहीये आणि वाढवत गेले कारण इथूनच दिसतंय ते वॉल आणि हे ते. पण तुमचं जो डिमार्केशन हवं आहे तसं डिमार्केशन प्रॉपर नसल्यामुळे या बिल्डिंग प्लॅन्स वगैरे पण ते जे पास करतात बघा इथून एक नाला चालले बरोबर हे पण तुमचं वरून ती खाली असं चाललेलं आहे. माझी जागा नाहीये पण आपल्याला पिलर्स आपल्याला बघायचे मी तुम्हाला दाखवतो. हा हा कारण हा जो ओढा येतोय बघा हा पण तुमच्या डोंगर भागातनच इथे खाली येते बरोबर. तर म्हणून तुम्ही डोंगर भागात जर काही कामं केले तर म्हणजे असे ओढे बिळे पण चांगले वाहणार आणि हा डिमार्केशनचा आता हा जो वॉल मला दिसतोय हे पूर्ण तुमच्या एरियामध्येच गेलेला असं वाटतंय. हा काय डम्पिंग ग्राउंड काय केलंय आणि काय काम चालू आहे बॅक साईड नाही पण हे काय काम चालू आहे? काही कचरा विचरा काहीतरी हे करतात नियोजन वगैरे काहीतरी असेल कचरा डम्पिंग दिसतंय मला. प्रोजेक्टचं काम चालू आहे. कसलं प्रोजेक्ट पण? हे बघा खोदकाम चालू आहे बघा पोकळ मशीन. हा तेच म्हणते पण हे कसलं काम आहे तुमच्याकडे माहिती पाहिजे ना. महानगरपालिकाच आहे. हो पण कसलं आहे बघा आता तुमच्या फॉरेस्ट एरिया आहे की नाही आणि आता इथेच त्यांच्या सगळं काहीतरी काम चालू आहे. आपली इथे जागा नाहीये आपली जागा त्या कोपऱ्यात जागा नाही. मग ही कोणाची जागा आहे मग नाहीये कसं काही होऊ शकत आहे बघा तिथे तुम्ही मला लांबून दाखवला मँग्रोव्ह एरिया कारण ती जी मोठी मोठी दिसते आणि आपला डिमार्केशन हा जो आहे तुम्ही तिकडनं बोलले की हा आपला फॉरेस्ट आहे मला पुढे चला मग आपल्याला समजायचं नाही पण तुम्ही डिमार्केशन मॅप तरी डिमार्केशन आता सांगा मला इथे आतमध्ये बघा चला आपण इथे जर आतमध्ये तुम्ही थोडा गाडीला घेतला आपल्याला समजेल. म्हणजे हा पूर्ण स्टेडियम पण त्यांच्या क्रीकवरच गेलेला असणार ना. पुढे हॉस्पिटल आहे TMCचं. नाही कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसत आहेत की त्या क्रीक फॉरेस्ट रिजन या सगळ्यावर यांनी म्हणजे ते बघितलंच नाहीये आणि तसं करून बांधून टाकलंय.
कारण पण ही बिल्डिंग पण जी मागेपर्यंत गेली ही काय एसटीपी आहे की काय आहे? एसटीपीचं प्रपोजल बॅक साईड नाही 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 नाही, एवढा जो हे लावलाय सोलर वगैरे बिल्डिंग्स आहेत का? रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे हा हॉस्पिटल हॉस्पिटल आहे आणि स्टेडियम आहे. हा, तर पण ह्याच्या जिथपर्यंत गेलंय ना हा ते पण जरा सांगा मला. कारण मला असं वाटतं क्रीक पर्यंत ते गेलेले, म्हणजे त्या क्रीक एरिया. एकदम बॅक साईडला नाही नाही, पण तुमचं पण काही थोडासा भाग आहे. तुमचा जो फॉरेस्ट भाग आहे, क्रीक भाग आहे, म्हणजे कारण टीएमसीच्या बरेच ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांनी ते भान ठेवलंच नाहीये आणि वाढवत गेले. कारण इथूनच दिसतंय ते वॉल आणि हे. पण तुमचं जो डिमार्केशन हवं आहे तसं डिमार्केशन प्रॉपर नसल्यामुळे या बिल्डिंग प्लॅन्स वगैरे पण ते जे पास करतात बघा, इथून एक नाला चालले बरोबर, हे पण तुमचं वरून ती खाली असं चाललेलं. माझी जागा नाहीये, पण आपल्याला पिलर्स आपल्याला बघायचे, मी तुम्हाला दाखवतो. हा हा, कारण हा जो ओढा येतोय बघा, हा पण तुमच्या डोंगर भागातनच इथे खाली येतो बरोबर. तर म्हणून तुम्ही डोंगर भागात जर काही कामं केले तर म्हणजे असे ओढे बिळे पण चांगले वाहणार. आणि हा डिमार्केशनचा आता हा जो वॉल मला दिसतोय हे पूर्ण तुमच्या एरियामध्येच गेलेला असं वाटतंय. हा काय डम्पिंग ग्राउंड काय केलंय आणि काय काम चालू आहे? बॅक साईड आहे. नाही पण हे काय काय काम चालू आहे? तर काही कचरा विचरा काहीतरी हे करतात, नियोजन वगैरे काहीतरी असेल. कचरा डम्पिंग दिसतंय मला. प्रोजेक्टचं काम चालू आहे. कसलं प्रोजेक्ट? पण बघा खोदकाम चालू आहे बघा, पोकळ मशीन. हा तेच म्हणते, पण हे कसलं काम आहे तुमच्याकडे माहिती पाहिजे ना. महानगरपालिकाच आहे. हो, पण कसलं आहे बघा, आता तुमच्या फॉरेस्ट एरिया आहे की नाही, आणि आता इथेच त्यांच्या सगळं काहीतरी काम चालू आहे. आपली इथं जागा नाहीये, आपली जागा त्या कोपऱ्यात. जागा नाही. मग ही कोणाची जागा आहे? मग नाहीये, कसं काही होऊ शकत आहे बघा. तिथे तुम्ही मला लांबून दाखवला मँग्रोव्ह एरिया, पण ती जी मोठी मोठी दिसते. आणि आपला डिमार्केशन हा जो आहे, तुम्ही तिकडनं बोलले की हा आपला फॉरेस्ट आहे. मला पुढे चला पुढे चला, मग आपल्याला समजायचं. पण तुम्ही डिमार्केशन मॅप तरी बघा. आता सांगा मला, इथे आतमध्ये बघा. चला आपण इथे जर आतमध्ये तुम्ही थोडा गाडीला घेतला आपल्याला समजेल. ठीक आहे, ओके.